श्री चैतन्य उपासना मंडळ नांदेडच्या या 2026 सालामधल्या 23व्या नामस्मरण चातुर्मासामध्ये आज दिनांक 31 ऑगस्ट 2026 या चातुर्मासातला नामस्मरण दिन क्रमांक 28 या उपक्रमांतर्गत सद्ग्रंथ वाचन यामध्ये श्रीमद भागवता मधल्या एकादश स्कंधावर शांती ब्रह्म संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराज यांनी निरूपित केलेलं जे श्री एकनाथी भागवत आहे त्या एकनाथी भागवतातल्या 10व्या अध्यायामधल्या 9व्या श्लोकांतर्गत आणि 10व्या श्लोकांतर्गत ज्या काही ओव्या आहेत त्यांचं वाचन आणि निरूपण आज आपण सद्गुरुनाथ आणि नाथ महाराजांच्या कृपेने करणार आहोत। यासाठी उपस्थित असलेल्या माझ्या माता बंधू भगिनींच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या वाचन निरूपणाला सुरुवात करतो। सज्जनो, आपला कालचा जो विषय सुरू होता त्या विषयामध्ये भगवान श्रीकृष्ण त्यांच्या प्रिय सख्याला ज्ञानी भक्ताला भक्तोत्तमाला त्यांच्या भाषेमध्ये म्हणजे उद्धवाला ज्ञानाचा वेदांताचा विषय समजून सांगत असताना असं सांगतायत की हा आत्मा नंतर स्थूल देह सूक्ष्म देह मन बुद्धी चित्त अंतःकरण हा सगळा विषय त्याला समजून सांगत असताना इतक्या प्रेमाने इतक्या मायेने, कारण परमात्म्याला हे माहिती आहे आता की हे आपलं शेवटचं बोलणं। सगुण रूपामध्ये भगवंत आणि उद्धव मागे राहणार आहे। भगवंत आपला अवतार संपून जाणार आहे याची दोघांना स्पष्ट आणि स्वच्छ कल्पना दिलेली आहे त्यांनी उद्धवाला की मी आता जाणार, तेव्हा मी गेल्यानंतर माझा जो विरह तुला होईल हा विरह तुला सहन होणार नाही। तेव्हा जे ज्ञान आज मला तुला द्यायचंय ते मी तुला देतोय। आणि त्यामध्ये ते सांगतायत की आत्मा नित्य सिद्ध आहे, स्वयंप्रकाशित आहे, अविकारी आहे। आणि असं त्या दोघांचा संवाद सुरू असताना भगवंत विचार करतायत की आपण हे सगळं त्याला सांगतोय, पण आजच्या भाषेत जर सांगायचं तर भगवंताला सुद्धा भगवंताची आणि उद्धवाची वेवलेंथ इतकी जवळची मॅच झालेली की उद्धवाच्या डोळ्यामध्ये चेहऱ्याकडे पाहिल्यावरच त्यांच्या लक्षात येते की मी सांगतो याला कुठपर्यंत समज। खरा शिक्षक असला ना की वर्गामध्ये 120 ने 150 मुलं जरी असले, एका नजरेमध्ये आपण काय शिकवतोय आणि हे आपल्या विद्यार्थ्यांना कुठपर्यंत समजलं कुठे समजलेलं नाही याची जाण खऱ्या शिक्षकाला जशी असते तसं भगवंताचं आहे। कारण भगवंताचं एक वर्णन कृष्ण वंदे जगद्गुरु असं केलं, जगद्गुरु आहे। तर त्यांच्या चट्ट दिशे लक्षात आलं की कुठेतरी गाडी एका टप्प्यावर उद्धवाची थांबती आहे, याचा अर्थ त्याच्या मनात अजून काही शंका निर्माण होत आहेत। त्या उद्धवानी बोलून दाखवायच्या आधीच ते म्हणतात आत्मा नित्य सिद्धू अविकारी स्वांगे, जो गगनाशी नातळे अंगे, त्यासी देह संगू केवी लागे, मग सद्योगे विकारी। आत्म्यासी देह संगू घडे, हे बोलण्याची तव कुडे, ऐसे न घडतेही जरी घडे, तरी तो सापडे देहबुद्धी। हा कालचा आपला विषय चालला होता। इथे म्हणाले आत्मा जर इतका शुद्ध आहे, स्वच्छ आहे, अविकारी आहे, अव्यय आहे, तेव्हा
त्याचा आणि देहाचा संबंध आल्यानंतर तो आत्मा विकारी कसं काय होतो, त्याला विकार कसे लागतात. तेव्हा आणि पुढे म्हणाले, जो देह बुद्धी माझी आला तो केवळ देहदारी झाला, पुढे केवी जाय त्यागू केला, ऐसा उपजला संदेह. जर त्याला देहाला नव्हे, माफ करा, त्या आत्म्याला देहाच्या संगाने देहामध्ये राहिल्यामुळे जर विकारवश तो होत असेल तर मग तो देहबुद्धी धारकच झाला. आणि मग तो जर देहबुद्धी धारक झाला असेल तर मग तो देहबुद्धीचा त्याग त्याला कसा करता येईल, म्हणजे आपलीच अवस्था त्यांनी सांगितलेली आहे. तेव्हा ते म्हणाले, कृष्ण म्हणे उद्धवासी, ऐशी शंका झने धरिसी, मन घालोनी मनाचे मानसी. वा, भगवान सांगतायत आता, भगवान कृष्ण उद्धवाला म्हणतात, अरे कदाचित तुला ही शंका येणार हे मला माहित होतं. आता जे वरचे प्रश्न त्यांनी विचारले ना, ते भगवंत सांगतायत की हे तुझ्या मनात निश्चित येणार, कदाचित तुला ही शंका येणार. म्हणाले की देहाचा संग कसा काय घडतो, देहाला विकार कसे निर्माण होता त्या आत्म्याला, हे बोलणं खोटच आहे. पण म्हणाले असा संशय उत्पन्न होतो. तेव्हा ते म्हणाली, अशी शंका कदाचित तू घेशील, पण याची जाण मला माहिती आहे तुझ्या मनात ही शंका येणार आहे उद्धवा. आणि तिथे स्वतः श्रीकृष्ण उद्धवाला सांगतायत, तेच नाथ आपल्याला सांगतायत आणि मी तुम्हाला सांगतो. काय म्हणाले, ही फार महत्वाची ओळ आहे. ऐसी शंका जने दर्शी. आता तुझ्या मनात ती आली ना, आता काय करायचं ते सांगतो. मी पण तुम्हाला त्याच्या आधी वाचायच्या आधी मी पण स्वतःला सांगितलं होते माझ्या मनाला, आता तुम्हाला सांगतो. भगवान म्हणतात उद्धवाला, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही फार महत्वाची गोष्ट आहे. आपण सगळे विद्यार्थी आहोत, कायम विद्यार्थी आहोत. भगवंत म्हणतात, अरे मन घालोनी मनाचे मानसी. म्हणजे भगवंत असं म्हणाले की मनाच्याही मनात तू मन घालून मी काय सांगतोय आहे, म्हणजे फुल्ली कॉन्सन्ट्रेट हो. आता उद्धवा, आता पुढे जे मी सांगणार आहे हे मनाच्याही मनात जाऊन मनाला तिथे ठेवून, म्हणजे तुझं पूर्ण लक्ष, जीवाचे कान, सगळ्या अवयवांचे कान एकत्र करून मनाच्याही मनात जाऊन मनाला तिथे ठेवून आता माझं म्हणणं ऐक, असं भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात. त्याच्यानं किती अवघड विषय आहे. ज्ञानी भक्त आहे आणि आपण तर सगळे अज्ञानी महामेरू आहे. म्हणजे मी तरी, तुमच्या बाबतीत नाही. तुमचं श्रवण स्वतः समर्थ म्हणाले, तुम्ही सकल श्रेष्ठ श्रोते परमात्मा. स्वतः समर्थ म्हणाले की मी तर, मला कोणतं ज्ञान नाही, माझं वाचन नाही, मला विषय मांडता येत नाही, मला कोणत्याही विषयाचा मी एक पद्धतीने एका मार्गाने कधी अभ्यास केलेला नाही, आणि तुम्ही श्रोते परमात्मा आहे. तेव्हा माझ्याकडनं सांगण्यात जर काही चूक झाली तर तुम्ही ती सांभाळून घ्याल, कारण तुम्ही परमात्मा स्वरूप आहेत, असं श्रोत्यांच्या विषयी स्वतः समर्थ सांगतात. आपण तेच सांगावं, कारण त्याच्या पुढचं आपल्याला काही सांगता येत नाही. ते समर्थ आहेत, आपण तर समर्थ आहे नाही का. तेव्हा तुम्ही सगळे श्रोते जण लक्षात घ्या. उद्धवाला ते सांगतात की आता मनाच्याही मनात जाऊन मनाला तिथे ठेवून मी सांगतो ते ऐक, आणि या अर्थाची परियेची, आता मी जे सांगतो ते ऐक. याचं कारण काय आहे म्हणाले उद्धवा, आता जे ज्ञान, आता ज्या गोष्टी, आता जे मी तुला सांगणार आहे हे शब्द चातुर्यासाठी हाता न ये गा जग जेठी, हे माझ्या गुप्ताचीही गुप्त गोठी तुझसाठी बोलतो. काय विलक्षण प्रेम होतं उद्धवा. काय सांगू तुला, हे जे मी आता तुला सांगणार आहे ना, हे नुसतं शब्द चातुर्याने समजण्यासारखा विषय नाहीये. किती फोडून सांगायचा, किती शब्दांचे शब्दात मांडता येण्यासारखंच नाही. शब्द चातुर्याने हे ज्ञान तुला समजेल असं नाही रे देवा मित्रा. आणि दुसरं म्हणाले की इतकी गुप्त गोष्ट आहे, अतिशय गुप्त, अतिशय कॉन्फिडेन्शियल, अतिशय महत्वाची, आणि माझ्या जीवातली गुप्तातली गुप्त गोष्ट आहे, फक्त तुझ्यासाठी उद्धवा.
तू माझा खूप जवळचा सखा आहे. पण म्हणतो यार तू माझा फार जवळचा मित्र आहे म्हणून तुझ्यावर शेअर करतो बरे. नाही ती सांगण्यासारखीच गोष्ट नाही, कारण ही खूप मोठी खूप गुप्त गोष्ट आहे आणि फार महत्वाची. का तर यांनी जीवन उद्धरून जाणार. एक तर तुझं नाही, कलियुगामध्ये येणाऱ्या लाखो करोडो जीवांचं उद्धार होण्याचं सोपं, अतिशय सर्वोच्च मूल्य असलेली गोष्ट जी गुप्त आहे, जी माझ्या जीवीचा ठेवा आहे, ती फक्त मी तुला सांगतोय. जनो इतकं परमार्थाचं महत्व आहे बरं, फार महत्व. आपण कधी ग्रंथ वाचत नाही, एक एक ओवी एक एक प्रकरण जेव्हा आपण वाचतो एखादा विषय न, त्या संतांची काय आपल्यासाठी हे होते ते खरं वाचल्याशिवाय नाही कळत. आणि पुढे त्यांनी जो आता आजचा हा सगळा विषय वेदांताचाच आहे, पण खरं सांगतो ना, वेदांत अवघड आहे म्हणून सोडून देऊ नका. नाथांनी खूप सोपा करून ठेवला, पण तसा तो अवघडच आहे, पण नाथांनी खूप छान समजून सांगण्याचा प्रयत्न केला. थोडं लक्ष द्या, कृपया कंटाळा करू नका. वेदांत असला तरी फार फायद्याचा आहे, फार आपलं कल्याण करणार आहे. आणि जेव्हा भगवंत सांगतोय उद्धवाला ही गोष्ट, आपल्याला भगवंत आपल्यालाच सांगतोय ना, उद्धवाला सांगतोय म्हणजे नाथांच्यामुळे आपल्याला ही कळाली. ते म्हणाले आता अरे फार महत्वाची गोष्ट मी तुला सांगतो. 10वा श्लोक आता आहे, त्या 10व्या श्लोकावर जवळपास सज्जनो एका श्लोकावर नाथांनी एक 26 ते 27 ओव्या एका श्लोकावर आहेत. नाथ म्हणतात तुला काय सांगू, ऐक पुरुष जो पुरुषोत्तम, ज्या अधीन माया गुण ग्राम, ज्यासी ईश्वर ऐसा नाम धर्म, शास्त्रानुक्रम बोलती. एक 5 ओव्या आणि मग पुढे. त्या ईश्वराची जे माया, ज्या उपजविले नाना कार्या, जीव संसारी करावया, भ्रमू वाया वाढविला. जे तेथे चैतन्य जे प्रतिबिंबिले, तेची जीवपणे वाच्य झाले, जेवी थिल्लर चंद्रबिंब बुडाले, दिसे नाथिले मूर्खासी. त्या थिल्लरासी नातळत चंद्रमा असे गगनी अलिप्त, तैसा आत्मा अविद्यातीत, अविद्या नातळत प्रतिबिंबाला. अतिशय मस्त विषय, खूप सुंदर विषय. आता म्हणतात उद्धवा, आता मी तुला ती गोष्ट सांगतो जी अतिशय महत्वाची. काय म्हणतायत नाथ महाराज? नाथ म्हणाले अरे आता थोडस 1-2 मिनिटं तुम्हाला. आता जो विषय येणार आहे, आता ह्या ज्या 26 ओव्या आहेत, या 26 ओव्यांचा विषय आहे माया आणि अविद्या. अविद्या म्हणजे थोडक्यात आपण लक्षात घ्या, अज्ञान. अज्ञान जीवनाचं किंवा जीवाचं जे अज्ञान आहे त्याला अविद्याचा शब्द शास्त्राने वापरला. शास्त्र अविद्येला आपल्या सोप्या भाषेत त्याला अज्ञान असं म्हणतात. जे शुद्ध ज्ञान नसतं, जे आपण प्रपंचामध्ये कायम भ्रम धरून वागत असतो, त्याला अज्ञान असं म्हणतात. आता माया म्हणजे काय, तोही भाग आपला झालेला आहे, पण पुन्हा मी एकदा तुम्हाला बोलतो. तर आता हा सगळा विषय इथे येणार आहे. आता ते म्हणतात की ऐक पुरुष जो पुरुषोत्तम, ज्या अधीन माया गुणग्राम, ज्याशी ईश्वर ऐसा नामधर्म, शास्त्रानुक्रम बोलती. ते म्हणाले उद्धवा, हे भक्तोत्तमा असा शब्द नाथांच्या मूळ ग्रंथामध्ये आला. उद्धवाचा उल्लेख करताना भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणतात हे भक्तोत्तमा उद्धवा, हे भक्तोत्तमा उद्धवा, तुला काय सांगू, जो पुरुषोत्तम पुरुषोत्तम असं जे म्हणतात की नाही, असा जो पुरुष आहे ज्याला पुरुषोत्तम असं म्हणतात, तो पुरुष मायेचे ज्या अधीन गुण ग्राम, त्यासी ईश्वर ऐसा नामाभिमान. उद्धवा, पुरुषोत्तम नावाचा जो पुरुष आहे ना, त्या पुरुषोत्तमाला शास्त्र ईश्वर किंवा भगवंत असं म्हणतं. शास्त्राने त्याला ईश्वर असं म्हटलं. दुसरा मुद्दा त्यांनी असा सांगितला की त्या ईश्वराची जे माया, ज्या उपजविले नाना कार्या, त्या ईश्वराची जी म्हणजे त्या ईश्वराचं, त्या पुरुषोत्तमाचं वैशिष्ट्य काय म्हणाले,
मायेचे सर्व गुण त्याच्या अधीन आहेत. थोडक्यात तो पुरुषोत्तम म्हणजे परमात्मा, ज्यांनी ही विश्व निर्माण केलं. त्या पुरुषोत्तमाच्या अधीन माया असते. तुम्हाला आठवत असेल 3-4 अध्यायामध्ये आपण हा विषय पाहिला होता की परमात्म्याला स्फुरण झालं, शांत पडलेलं, निवांत. परमात्मा कसा आहे, निर्गुण, निराकार वगैरे त्याचं वर्णन. बरं, पण तरीही त्या परब्रह्माला म्हणजे परमात्म्याला स्फुरण झालं. म्हणजे थोडक्यात समजा त्याच्यामध्ये अहमची जागृती झाली. मी कोणीतरी आहे असं त्याला जाणवलं, आणि जाणवलं तर आपण एकटेच आहे. आणि मग एकटे झाल्यानंतर त्याला विश्व निर्माण करावं. त्याला एकोहम बहुस्त्यामी असं त्याचं सूत्र आहे शास्त्रामध्ये सांगितलं, की त्याला असं वाटलं आपण एकटे आपल्याला वेगवेगळ्या रूपांमध्ये साकार व्हायचंय. नरेंद्र मोदी आहे समजा, त्यांना वाटलं रशियाला जायचंय. मूळ नरेंद्र मोदी म्हणत असताना पंतप्रधान, राजा असंही लक्षात घ्या, व्यक्तीचं पुन्हा महात्म्य वाढू नये म्हणून. त्यांनी एखादी इच्छा व्यक्त करायचाच उशीर, की त्या पंतप्रधान पदाची जी सत्ता असते ती सगळ्या गोष्टी जशा करते तसं परमात्म्याला वाटलं, आणि त्या परमात्म्याची जी शक्ती असते तिला मूळ माया किंवा माया असं म्हणतो. तो तसाच असतो. तो काही करतो का? तो गाडी चालवतो का? तो विमान बोलवतो का? त्याच्यासाठी कार येते का? त्याला फक्त सांगायचंय मैं रशिया जा रहा हूं, मुझे जाना है, बस एवढं सांगितलं की सगळी सूत्र सुरू. हे काय SPG, अमकं तमकं, जाणं येणं खाणं सगळ्या, त्याला काही करावं जात नाही. तो निश्चल असतो की नाही, तसा परमात्मा निश्चल असतो. पण त्याच्या मनामध्ये झाल्यावर त्यांनी त्याची जी शक्ती असते तिला मूळ माया किंवा छोटा शब्द माया असा वापरतो. म्हणून भगवंत उद्धवाला सांगतायत की अरे तो पुरुष ज्याला पुरुषोत्तम नाव आहे त्याला शास्त्र ईश्वर असं म्हणतं, आणि त्याच्या अधीन सर्व मायेचे सर्व गुण हे त्या ईश्वराच्या अधीन असतात, त्या पुरुषोत्तमाच्या अधीन असतात, म्हणजे त्याच्या ताब्यात असतात. आलं लक्षात? पुढे म्हणाले त्याला ईश्वर असं नाव दिलं. पुढे म्हणाले त्या ईश्वराची जे माया ज्या उपजविले नाना कार्या जीव संसारी करावया भ्रमू वाया वाढविला. भगवंत म्हणतात की ही जी माया आहे, ही माया ईश्वराने जिला निर्माण केलं, कशासाठी केलं माहिती का? म्हणाले जीवाला संसारामध्ये पाडण्यासाठी आणि व्यर्थ भ्रम या विश्वामध्ये वाढवण्यासाठी भगवंतानी या मायेला निर्माण केलं, असं स्पष्ट स्वतः भगवंत उद्धवाला सांगितलं. गंमत तीच आहे. इथेच आपल्या सगळ्यांच्या संसाराची आपली जी मिळणं, तिथे जसं त्या परमात्म्याचा अहम जागृत झाला, म्हणजे मी जागृत झाला, की लगेच त्याला वाटलं की हे करतो ते करतो ते करतो, झाले. त्यांनी माया निर्माण केली की विश्व निर्माण झालं. तसं तुमचं आमचं आता ग्रॅज्युएट झालो, पोस्ट ग्रॅज्युएशन करतो. आता पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, 2 वर्ष नोकरी करतो. आता MBA करतो. आता बाहेर जाऊन MS करतो. मग तिकडेच विश्व निर्माण करतो. माणसाला ती माया अशी बसू देत नाही. माया ही ते आहे, आणि ती संसार वाढवत राहते, तुम्हाला संसारात गुंतवत राहते, एका भोगातून एका वासनेतून दुसऱ्या वासनेमध्ये घालत राहते. ही त्या परमात्म्याने निर्माण केलेली माया आहे असं सांगतोय कोण? परमात्मा सांगतो. कुणाला सांगतोय? उद्धवाला सांगतोय. म्हणजेच कोणाला सांगतो? आपल्याला सांगतोय. मग आपण काय करायचं? आता पुढे सांगतात. पुढे म्हणाले अनेक कार्याकरता तिला निर्माण केली. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला संसारात गुंतवणे, व्यर्थ व्याप वाढवायला लावणे, तुमच्यामध्ये भ्रम निर्माण करणे. भ्रम म्हणजे काय? सगळ्यात मोठा जर भ्रम काही असेल आपल्या जीवनातला, पहिला मी जीव हा
भ्रम गई तप पसारा. मी देहधारी आहे, मग हा माझा, ही माझी, आणि या भ्रमातून वाढत राहतो, प्रपंच वाढत राहतो. त्यामध्ये आपण गुंतून राहतो, त्यामध्ये आपण आसक्तीने बांधला जातो. आणि हा जीव पहिल्या श्वासापासून, जन्माला आल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत त्या आसक्तीमध्ये, त्या भ्रमामध्येच राहतो की मी याचा आहे, मी याचा आहे, मी कोणाचा तरी बाप आहे, मी कोणाचा तरी नवरा आहे, मी कोणाचा तरी कलिग आहे, मी अमक आहे, मी तमक आहे. पण ज्या परमात्म्याला जवळ घेऊन तो अखंड राहत असतो, त्याला तो कधी समजून घेत नाही की तो मी आत्माराम आहे, तर त्या परमात्म्याचा अंश आहे. आणि तो रोज सकाळ संध्याकाळ तुम्हाला जागवतोय, अरे मी इथेच आहे, मी इथेच आहे. पण सज्जन, इतक्या वर्षात आपल्याला जाग आली आहे खूप तरी. किती जणांना मी माझं स्वतःच, कधीतरी वाटलं का आपण त्या परमात्म्याच्या अंशाने आपण आता चांगलं वागलं पाहिजे? किती भ्रम आहे मला सांगा. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत एक दिवस नाही, आठवडा नाही, महिना नाही, जन्मोजन्मी गेले. आणि नुसते वाढदिवस, कशाचे वाढदिवस, बहुत आयु गेले, राहिले अल्पजे, तरी रोज म्हणून सुद्धा तेवढं म्हणण्यापुरतं मस्त ताला सुरात म्हणतो आपण. पण प्रत्यक्ष त्या आत्म्याचा काही प्रकाश पडलाय का? नाही. फार एक 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 गोष्ट इतकी सुंदर समजून सांगितली. पुढे म्हणाले की ही माया त्यांनी तुम्हाला संसार वाढवण्यासाठी, व्यर्थ भ्रम वाढवण्यासाठी आणि अनेक कार्यासाठी भगवंत सांगतो, अरे मी निर्माण केले. पुढे म्हणाले, आता पहा, आता खरं, आता व्याख्या सांगितली, जीवाची व्याख्या. तेथे म्हणजे माया, हे सर्वनाम वापरलं त्या मायेसाठी. तेथे चैतन्य जे प्रतिबिंबले, तेची जीवपणे वाच्य जाहले. जेवी खिल्लरी चंद्र बिंब बुडाले, दिसे नाथिले मूर्खासी. नाथ महाराज म्हणाले, काय सांगू तुला, अरे ही जी माया, माया म्हणजे पुन्हा एकदा कन्सेप्ट क्लिअर करून द्या. परमात्मा निर्गुण निश्चळ परब्रह्म आहे. तो निवांत होता. त्याला असं वाटलं की हे आपण खूप जण, म्हणजे मला खूप लोकांना निर्माण करायचं, मला माझं विश्व निर्माण करायचं. आणि मग त्यांनी त्याची जी शक्ती आहे, त्या परमात्म्याच्या शक्तीला मूळ माया किंवा माया म्हणतात. मग त्या मायेने हे सगळं विश्व निर्माण झालं. पण ती सत्ता, ती शक्ती, ती माया कोणाच्या अधीने? त्या परमात्म्याच्या अधीने. हे सूत्र समजलं? आता ते म्हणाले की त्या मायेमध्ये, ही जी सगळी माया तुमच्या आमच्या जीवनामध्ये दिसते, शरीरापासून बरं का, अगदी आपल्यापासून, या मायेमध्ये पंचमहाभूत, मग त्याच्या पुढे आपण तो विषय सगळा पाहिला, तो आता मी पुन्हा सांगत नाही. मग त्या पंचमहाभूतेपासून मग त्रिगुण निर्माण झाले, त्याच्यानंतर पंचमहाभूत निर्माण झाले, मग पंचमहाभूत आणि त्रिगुणांपासून हे शरीर, हे विश्व निर्माण झालं. या विश्वामध्ये एकपेशीय प्राण्यांपासून बहुपेशीय प्राणी त्या परमात्म्याने निर्माण केले. तरी त्याचा समाधान झालं नाही. तो खूप विषय मोठा आहे, तो आपला तिसऱ्या चौथ्या याच्यात झाला. पण तुम्हाला जाता जाता पुन्हा एकदा स्मरण करून द्या म्हणून सांगतो. आणि मग त्या त्रिगुणांपासून, त्या पंचमहाभूतांपासून एक 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 प्राणी, हे विश्व, डोंगर, दर्या, पशु पक्षी, वनस्पती, जल, हे सगळं निर्माण केले. जलचर निर्माण केले, एक पेशीय केले, बहुपेशीय केले, एका नाकाचा, दोन नाकाचे, दोन डोळ्याचे, सगळे केले. तरी परमात्म्याला समाधान झालं. 83,99,999 योनींमध्ये प्राणी सज्जन त्या परमात्म्याने, त्या परब्रह्माने निर्माण केले. पण त्याला समाधान झालंच नाही. पण तो परमात्मा होता म्हणून शेवटची योनीतला एक मनुष्य प्राणी निर्माण केला. आणि तेव्हा त्याला समाधान झालं की आता हा मला जाणून घेणार आहे. मग त्याला बुद्धी दिली, त्याला वाणी दिली. आणि वाणी आणि बुद्धीच्या चातुर्याने हा मला 100% जाणून घेईल, ही खात्री त्या परमात्म्याला झाली त्याची. आणि मग त्या त्रिगुणांपासनं आणि त्या पंचमहाभूतांपासनं ही सगळी सृष्टी निर्माण केल्यानंतर पंचमहाभूताचा हा देह निर्माण झाला. त्याच्यामध्ये सत्व, रज, तमो गुण, 3 गुण टाकले. खूप खूप मोठा तो इतिहास आहे. आणि हे सगळं केल्यानंतर हा पंचमहाभूताचा देह मायेनेच निर्माण केला ना. शेवटी निर्माण करणारी शक्ती कोण आहे? सगळ्या सिस्टीम्स असतात की नाही, तशी माया ही मोठी सिस्टीम आहे या विश्वाला चालू. तर त्या सिस्टीम मध्ये, म्हणजे त्या मायेमध्ये, बेसिकली या मायेमध्ये जेव्हा त्या परमात्म्याच्या चैतन्याचं प्रतिबिंब पडतं, जेव्हा ती माया, त्या मायेमध्ये चैतन्याचं प्रतिबिंब जेव्हा पडतं, त्या प्रतिबिंबाला नाथ महाराज सांगता, हे भगवंत सांगतो,
जीव असं म्हणतात. तो आपण आहोत. मायेमध्ये चैतन्याचं जे प्रतिबिंब पडलेलं आहे त्याला जीव असं नाथ महाराज सांगतात. त्याला जीव असं म्हणतात. त्याच्यासाठी ते काय म्हणाले, त्याची जीवपणे वाच्य झाले. पण पुढे काय म्हणाले, जेवी थिल्लरी चंद्रबिंब बुडाले दिसे नाथिले मूर्खाचे. जसं चंद्राचं प्रतिबिंब एखाद्या डबक्यातल्या पाण्यात पडलं, थिल्लरी म्हणजे मूर्ख माणसं, ते म्हणतात चंद्र बुडाला, म्हणले डबक्यात चंद्र बुडाला असं म्हणतात. हे जसं मूर्खपणाचं लक्षण आहे. मूर्ख माणूसच हे म्हणू शकतो, कारण तो जो चंद्र आहे म्हणाले तो आकाशात स्थिर आहे, पाणी डबक्यातलं खाली आहे, त्या चंद्राचं प्रतिबिंब पाण्यात पडलंय. नाथ महाराज सांगतात, चंद्रमा असे गगनी अलिप्त तैसा आत्मा अविद्यातीत. तसा आत्मा शरीरात, अविद्या नातळे प्रतिबिंबाला. नाथ महाराज म्हणाले की त्याला ते खोटं दिसतं, तसं नसतं. पण चंद्र डबक्यात न शिवता आकाशामध्ये अलिप्तच असतो. त्याप्रमाणे आत्मा अविद्येपासून वेगळा आहे. प्रतिबिंबाला अविद्या जर शिवत नाही, सध्या नाथांची फार सुंदर आहे. तिथे काय म्हणाले, अविद्या तैसा आत्मा अविद्या, तिथं अविद्या नातळत प्रतिबिंबाला. जर प्रतिबिंबालाच अज्ञान किंवा अविद्या शिवत नसेल तर त्या बिंबाला म्हणजे मुख्याला म्हणजे आत्म्याला ती माया कशी स्पर्शू शकेल, त्या मायेचा स्पर्श त्या आत्म्याला कसा होऊ शकेल. याच्यासाठी आता त्यांनी आपली सगळी इतिहासच सांगितला, जीवाचा इतिहास सांगितला. आता नाथ महाराज म्हणाले, काय म्हणाले, काय होतं बघा, आता आपण जन्माला आल्यानंतर काय काय कसं होतं. पुढे म्हणाले, अहमिती प्रथमाध्यासे. थोडा अवघड आहे बरं. सूक्ष्मलिंग देह मायावशे नाना अनर्थाकारी कैसे वासना सौरसे उपजले. जरी लिंग देह झाले सबळ विषय भोगा दृढमूळ तरी भोगू नव्हे स्थूळ सूक्ष्म भूतळ स्थूळावया. स्थूळापासूनही स्थूळ देहो पांचभौतिक घडला पहा हो. एवं उभय देव अभिप्रावो झाला निर्वहो या रीती. 2-3 छोटेसे सिद्धांत आहेत वेदांताचे. परमात्म्याने मानवाला ते म्हणाले निर्माण केलं, आणि निर्माण केल्यानंतर किंबहुना मी तुम्हाला म्हटलं ना की ज्या क्षणी आईच्या पोटामध्ये गर्भबिंदूची स्थापना होते त्या क्षणी त्याच्या ठिकाणी अहम आलेला, त्या क्षणापासनं अहंकाराची निर्मिती झालेली असते. नाथ महाराज म्हणाले, काय शब्द वापरला त्यांनी, अहमिती प्रथमाध्यासे. म्हणजे ज्या वेळेला अहंकाराची किंवा मी कोणीतरी आहे अहमची निर्मिती त्या सूक्ष्म देहामध्ये झाली, ज्या वेळेला अहमची निर्मिती झाली त्याच वेळेला म्हणाले वासनेच्या आसक्तीने उत्पन्न झालेले सूक्ष्म असे जे लिंग शरीर ते मायेला वश होऊन अनेक अनर्थ उत्पन्न करतात. प्रथमाध्यासे सूक्ष्मलिंग देह माया वशे, की ज्या वेळेला त्या छोट्या, म्हणजे पुन्हा एकदा थोडीशी आठवण करून देतो, 2 देह आपण काल पाहिले परवाच्या दिवशी, की जीवाला 2 देह आहेत, एक स्थूल देह आणि एक सूक्ष्म लिंग देह किंवा त्याला लिंग देह पण म्हणतात. तर ते म्हणाले अहमची निर्मिती त्या सूक्ष्मापासून होती, कारण ती अंतःकरण चतुष्टयामध्ये येते, माफ करा अंतःकरणाच्या तिथे येते, तो तिथला विषय. तर तो निर्माण झाला म्हणाले की काय होतं की सूक्ष्म असलेलं जे लिंग शरीर आहे ते मायेला वश होऊन अनेक अनर्थ निर्माण करतो. अगदी सोप्या भाषेत याला सगळं सांगता येईल. जेव्हापासनं आपल्याला कळायला लागतं तेव्हापासनं आपण मायेच्या अधीन झालेला. ज्या क्षणी अहमची निर्मिती होते, म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो, जन्मलेलं बाळ पाहत
त्या क्षणी ते रडायला लागतं, त्या म्हणजे दिसतं त्या बाबातलं. आईला त्याचा संचार तर आधीपासूनच कळत असतो. अगदी तुम्हाला काय सांगू मी, की सात्विक म्हणा किंवा काही असो, त्यात जो देह माफ करा, जो जीव आईच्या उदरामध्ये जन्माला येणारा असतो तो सत्व रज तम गुणांपैकी एका गुणात, तिन्ही गुण त्याच्यात असतात. पण जो जास्त गुण असतो त्याचं अस्तित्व त्या आईला बाळाचं पोटामधूनच जाणं. आपण याचं चांगलं उदाहरण, ज्या घरांमध्ये उत्तम प्रकारचे गर्भसंस्कार केले जातात, 6व्या 7व्या मध्ये बाळाचं पूर्ण शरीर सोनोग्राफी सुद्धा सांगते की तयार झालेलं आहे. आणि असे अनेकांचे अनुभव आहेत की उपासना सुरू झाल्यानंतर बाळ पोटामध्ये फिरू लागतं, आनंदाने नाचायला लागतं. त्याच्या अहमला त्या सत्वगुणाच्या माध्यमातनं त्या मायेचा स्पर्श होऊन त्याचं कर्म तिथे सुरू होतं. बाहेर आल्यानंतर जसा जसा बाळ मोठा होत जातो त्याला विकार लागतात, त्याला संगती लागते, त्याला संस्कार मिळतो आणि त्याच्या अहमच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे वासनेच्या विकारातून तो काय काय करतो हा विषय आपण जगामध्ये आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये पाहतो. इतकं वेळ माणसाला ज्ञानाचा असो, प्रसिद्धीचा असो, पैशाचा असो, आसक्तीचा असो, मोहाचा असो, मायेचा असो लागतं आणि त्याच्यातून काय काय अनर्थ घडतात हे भगवंताला इथे सांगायचं. की एकदा अहम, दुसरा म्हणाले त्या वासनेच्या आसक्तीने उत्पन्न झालेले सूक्ष्म असे जे लिंग शरीर ते मायेला वश होऊन जात. आणि याची सुरुवात पहिल्यांदा कुठे होते सज्जनो, आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं मनामध्ये. पहिली अंतःकरणामध्ये ती वासना निर्माण असते. म्हणून ब्रह्मानंद महाराजांनी मोक्ष प्राप्तीच्या रहस्यामध्ये काय सांगितलं की पाप कर्माकडे प्रवृत्ती ठेवू नये, पाप कर्माकडे वळू नये. हे 2 वाक्य किती महत्वाचे बघा. हे हा वेदांत. म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा नम्रतेने सांगतो की अहो, उपासना मनापासून केली ना ती आपोआप कळत जाते, आपोआप कळते. आणि सगळा वेदांत, सगळे उपनिषद त्या आपल्या उपासनेला. तर ते म्हणाले की त्या मायेच्या भोवती मनुष्य जीव कसा घुटमळत राहतो आणि कसे अनर्थ करतो. पुढे म्हणाले लिंग देह बलवान झाला म्हणजे तोच विषय भोगाचे दृढ मूळ होतो. जसा जसा सूक्ष्म देहामध्ये, जशा जशा अंतःकरणामध्ये वासना, विकार, आसक्ती निर्माण होते तसं तो स्थूल देहाला चालवायला सुरुवात करतो. लक्षात घ्या, अंतःकरणात जो विचार येतो, थोडक्यात मनामध्ये तुमच्या जे येतं तशाप्रमाणे तुम्ही वागायला जाता. पुष्कळ वेळा असा भ्रम होतो, अरे हा मार्ग चांगला नाही, या मार्गाने पैसा कमवू नये. पण म्हणे थोड्या वेळा तिथून जास्त पैसा मिळतो, पण नको इकडनं नको वागायला. आपण सत्प्रवृत्ती किंवा सद्मन आपलं पण असतं की ते म्हणतं इकडे जाऊ नको. पण पुन्हा ती माया, ती आसक्ती, तो मोह माणसाला भरीला घालतो आणि मोह तुमच्याकडून पापाचं कर्म म्हणा, कुठलं का होईना कर्म करायलाच लागतो. कर्म करण्याच्या आधी अंतःकरणामध्ये त्याची स्फूर्ती झालेली असते आणि त्या स्फूर्तीचं कारण नाथ महाराज तुला सांगतात अहमिती, मी आहे, मला हे पाहिजे, मला हे सुख मिळालं पाहिजे, ते इतक्या दिवसात मिळालंच पाहिजे. आणि म्हणून ते म्हणाले की विषय भोगाचे दृढ मूळ होते. पुढे म्हणाले त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर, हे सगळं कुठे चाललंय? सूक्ष्म देहामध्ये. हे कुठे चाललंय? अंतःकरणामध्ये चाललंय, सूक्ष्म देहाच्या संदर्भात. पुढे म्हणाले त्यानंतर पंचमहाभूतापासून स्थूल देह उत्पन्न होतो. अशा प्रकारे सूक्ष्म देह आणि स्थूल देह नावारूपाला येतात. म्हणून उत्तम संस्कारांची गरज फार आधीपासून, म्हणजे चांगलं बाळ पोटात निर्माण होण्यासाठी उत्तम आईबाबांची गरज आहे. ते सुसंस्कारित असेल तरच उत्तम जीव जन्माला येईल. आणि असे अनेक सात्विक जीव या अंतरिक्षामध्ये वाट पाहतात की आम्हाला चांगली कुस कुठे मिळेल. अनेक महात्मे असे खाली येऊन जातात पण त्या उदरामध्ये ते शिरत नाही. पण ते त्यांना माहितीये, परमात्म्याने त्यांची योजना केली की, म्हणून म्हटलं ना महाराजांनी फार सुंदर सांगितलं, इतकं सुंदर सांगितलं महाराजांनी एका ठिकाणी. सद्गती, सद्गती म्हणजे काय? मोक्षप्राप्तीच्या रहस्यामध्ये पहिलं वाक्य
सद्गती आणि परमपदाची प्राप्ती व्हावी अशी ज्यांची खरी तीव्र इच्छा असेल त्यांनी सदा सर्व काळ रामनामाचे अखंड स्मरण करावे, असं पहिलं वाक्य ब्रह्मानंद महाराज. त्यातला सद्गती हा जो शब्द आहे ना, सद्गती म्हणजे काय तर महाराजांनी इतक्या सोप्या शब्दामध्ये सांगितलं की म्हणाले, शास्त्र वचन असं सांगतं, अंत्यमती सागती, जाताना जी वासना मनात असेल, तर महाराज म्हणाले नाम घेणारा असेल, आयुष्यभर नामाचा अभ्यास करत असेल, तर अंतकाळी मी त्याच्या शेवटच्या वेळेला ज्या वासना येतील आणि त्या जर हितकारक असतील तर त्या मी बाजूला करून नामाची वासना त्याची निर्माण करेन. आणि मग काय म्हणाले, नामाची वासना अंतकाळी त्याच्या मी निर्माण केल्यानंतर त्याला जी गती मिळणार आहे त्याला सद्गती अशी म्हणतात. म्हणजे काय होणार आहे म्हणाले, सद्गती म्हणजे त्याचा जन्म पुढल्या जन्मी अतिशय चांगल्या नामधारक सात्विक घराण्यात, की जिथे याची नामाची वासना पूर्ण होईल, हा जीव पुढच्या जन्मात अजून पुढच्या पारमार्थिक अवस्थेच्या दृष्टीने पुढे ढकलला जाईल, त्याला सद्गती असं म्हणतात. त्याच्यानं हे सगळं तिथून व्हायला पाहिजे. म्हणून उत्तम संस्कार हे फार गरजेचे आहेत. म्हणून उपासनेच्या माध्यमातून श्री महाराजांच्या कृपेने आपण आपल्या उपासनेमध्ये, आपण करतच नाही, करतात महाराजच, पण आपल्याला हे करणं गरजेचं आहे. अरे चला घ्या, मुलांना आणा, मुलींना आणा. बाहेरचं विश्व, याच्या बाहेर तुम्ही जेव्हा जाता ना, फार भयावह आहे. प्रत्येक ठिकाणी मोहाचे मोठमोठे गाठोडे पडलेले. आणि महाराज पुन्हा म्हणाले की कलियुगामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आहे की चांगली सात्विक बुद्धी असलेल्याची सुद्धा बुद्धी केव्हा चढेल हे सांगता येत नाही. म्हणून जी कालचा परवाचं सांगितलं ना, दक्षता आणि सावधानता, क्षणोक्षणी प्रत्येक पावलाच्या त्या मागे नॅक्सलाइटचा जो एरिया असतो ना, तिथे काम करणारे आपल्या महाराजांचे एक शिष्य आहेत, राम देशपांडे नावाचे. आता त्यांचं वय 90 वर्षांचे. परवा आपल्याला खेळण्याला त्यांची भेट झाली. ते गडचिरोलीला होते. नॅक्सलाइटिक 22-25 वर्षापूर्वी गडचिरोली जिल्हा नक्षलवाद्यांसाठी किती, आणि ते तिथे PI म्हणून काम करत होते. ते म्हणाले रात्रीच्या रात्री ऑर्डर्स यायच्या की जा इकडे नॅक्सलाइट बसले, आम्हाला ताबडतोब निघावं लागायचं. आम्ही आपलं युनिफॉर्म वगैरे घालून गाडी घेऊन निघायचो. म्हणाले असे बॉम्बच्या बॉम्ब जमिनीमध्ये पेरले, कुठे पाय ठेवल्यावर बॉम्ब फुटेल. आणि आपल्या शरीराच्या चिंधड्या आमच्या समोर माझ्या अनेक सहकार्यांच्या झाल्या. आम्ही आपलं महाराजांना सांगून नाम घेत जावं म्हणाले, कधीही पाऊल बॉम्बवर पडला नाही. आणि आज तागायत महाराजांच्या कृपेने जिवंत आहे. त्याचं कारण काय म्हणाले, तर मी बाहेर पडल्यानंतर माझी बायको जानकी काकू, आपल्यापैकी अनेकांना मी दाखवली खेरड्यामध्ये, जानकी काकू आपल्या संभाजीनगरच्या, देवास महाराजांसमोर दिवा लावावा आणि आपला नवरा घरी येईपर्यंत अखंड नाम घ्यावं. किती नाम घ्यावं, जानकी काकूंचं आजचं वय आहे मला वाटतं 85 वर्षांचं. आजही गुढीपाडवा ते हनुमान जयंती 15 दिवस पूर्ण मौन आणि पूर्ण वेळ नामात. माऊलीला जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला लक्ष्मीला पाहिल्याची आठवण येईल की नाही. त्यांनी पाहिलं विनायक विनोबा. ज्या माऊलीचा इयत्ता 5वीला असताना महाराज देहात असताना त्यांना लाभले, अकोल्याचं माहेर. ह्या जानकी काकू 5व्या वर्गात असताना शाळा करून 20,000 जप करायच्या. 5व्या वर्गामध्ये 20,000. मला सांगायचं काय की भगवंत सारणारा आहे. आपल्याला हे हा सिद्धांत लक्षात घ्या. हेच अवघड कशासाठी शिकायचं की आपल्याला किती सोपं दिलेलं. आणि हे सगळं नाथ महाराजांनी सांगितलं हे फक्त एका सूत्राने साधणार आहे, ते म्हणजे नाम, सद्गुरु, उपासना आणि सत्संग. तसा सिद्धांतिक विषय म्हणून थोडस सांगितलं की ते काय म्हणाले की असा पंचमहाभूताचा स्थूल देह उत्पन्न झाल्यावर तो दोन्ही देह नावारूपाला येतात. अशा दोन्ही देहामध्ये वागताना जीवाला देहबुद्धी दृढतर होऊन राहते. हा आपल्याचा अनुभव. किती देहबुद्धी मला आपल्याला सांगा. खूप आपण नाम घेतो, खूप ठरवतो की नाही आता रागवायचं नाही, आता चिडचिड करायची नाही, आता जे जेवायला दिलं ते शांतपणे आनंदाने खायचं. किती साधे नियम आहेत की. मी तुम्हाला परवा सांगितलं ना की त्या विनायकराव मामांनी गोष्ट सांगितली की म्हणाले मी नवीन
म्हणजे हे मला काय सांगायचं तुम्हाला, जीवाला देह बुद्धी एवढी दृढतर होऊन राहते आणि त्या देहबुद्धी जशी जशी दृढतर होत राहते तशी अहमन्यता अहंकार वाढतच जातो. आता देहबुद्धीचं तुम्हाला सांगतो, विनायकराव मी महाराजांजवळ जाऊन एक वर्ष दीड वर्षच झालं. महाराज काय जिजी माय काय अजून कळायला सुरुवातच झाली. आणि खिरड्याला आम्ही असं 10-15 दिवस रामकार्य करून महाराजांच्या बरोबर आलो. खिरड्यामध्ये महाराजांच्या तिथे जेवायला बसलो. दुपारचं जेवण हे झालं होतं. महाराज मी 2-4 लोकच होतो. पण जिजी माय आम्हाला वाढत असताना, जिजी माय वाढत असताना आम्ही आपले खेड्यातले काही शिकलेले नाही, अज्ञानी म्हणाले, अजूनही काही फार ज्ञानी नाही असं ते म्हणाले. आणि कसं बोलावं काय बोलावं अक्कलच नाही ना म्हणाले. एकदम मोठे हो जिजी माय मीठ आणा म्हणाले. महाराजांच्या बाजूला बसून बरं. महाराजांनी फक्त पाहिलं, काही बोलले नाही. जिजीमायने मीठ आणलं. झालं भोजन प्रसाद वगैरे झाला. आम्ही फक्त पटकन उठलो, हात धुतले. महाराजांचं धोतर आणून बिऱ्या करून पाटावर ठेवलं. महाराज सोहळं काढून धोतर नेसायचं मी आता उभा होतो. महाराजांनी असं बोट केलं म्हणजे काहीतरी आहे आज. अरे म्हणले एक लक्षात ठेवा, पुरुषांनी जेवताना कधीही मीठ मागू नये. एकच सूत्र. त्या दिवशी पासून म्हणले मुकुंदराव आज सांगाय घरी तर नाहीच म्हणाले, कुणाच्याही घरी गेलो मीठ वाढायला बाई जरी आली ती म्हणजे वाढू का तरी हो म्हणायचं नाही, नाही पण म्हणायचं. वाढायचं असेल वाढलं तर वाढलं तरी ठेवून द्यायचं, नाही वाढलं तरी काही. एक सूत्र सांगितलं जेवणाचं. देहबुद्धी कशी असते आणि आपण सर्वच असतो की मला इतकं करायचं ते करायचं, साधतं का सांग. इतकी देहबुद्धी असते. मग तुम्ही म्हणाल का आता खाऊच नाही का काय, असं नाही. असं बिलकुल नाही. खाऊ नये असं नाही. तुम्ही सर्व संघ तयारी करून नुसते पडून राहा असंही नाही. महाराज नाही वागले का, ते जेवले नाहीत का, मग ते महाराज होते. अरे ते महाराज होते पण ते आधी त्यांनी दाखवलं ना, मी पण माणूस म्हणून तुमच्यासारखा जन्माला आलो आणि नराचा नारायण होण्याचा प्रयत्न आपण पाहिला, झालेले आपण पाहिले. त्याच्यानं ते म्हणाले, नाथ महाराज की देहबुद्धी अशी वाढत जाते. जशी जशी देहबुद्धी किंवा जसा जसा अहंकार वाढतो तशी तशी देहबुद्धी वाढत जाते म्हणाले. आणि पुढे म्हणाले, खरोखर यामुळे होतं काय, आपलं सगळ्यांचं ते नाही. जन्माला आल्यापासनं कधीतरी आपण हा विचार केला की मी कोण आहे. सकल संत कोणतंही कीर्तन कोणत्याही कीर्तनकाराचं कीर्तन आहे का, प्रवचनकाराचं प्रवचन आहे का, सगळ्यातून एकच विषय मांडला गेला की मनुष्य देह मिळणं अत्यंत कठीण आहे. तो मिळाला तेव्हा आपण ईश्वराला प्राप्त करून घ्यावं, म्हणजे समाधान प्राप्त करून घ्यावं. आपण कधीतरी कळत. आणि ना भगवंत सांगतायत की देहबुद्धी म्हणजे आता पुन्हा बी अधिक झाड अधिक, तसं आधी अहमकृती त्या देहबुद्धी तर आधी अहमच आहे आणि अहम मधून देहबुद्धी वाढत जाते. आणि यानं होतं काय की आयुष्यभर भगवंत सांगतायत की मी कोण याचा संपूर्णपणे विसर पडला जातो. काय म्हणाले नाथ महाराज, ऐसा वय देही वर्तता दृढ झाली देहात्मता तेने वाढली अहम ममता मी कोण हे तत्वता विसरला. नाथ महाराज सांगतात की या देहबुद्धीमुळे या अहंकारामुळे तो पूर्णपणे विसरून गेला. म्हणाले की मी कोण आहे. न कळे निज सुखाची गोडी पडला विषयाचे ओढी पाप पुण्याची जोडी कोडी पडली बेडी सुबत्ता. नाथ महाराज म्हणाले की यामुळे आत्मसुख काय याचा विचारच त्याची गोडीच कळाली. आजही पाहतो म्हणजे आपल्याला तर इतका सगळ्यांचा म्हणजे 1.5 तास आपण गुरुवारच्या उपासनेला बसतो, खरोखर आपण ते किती छान विसरून जातो सगळं विषय. म्हणजे तिथे गोडी आहे की नाही, तिथे महाराज आहेत की नाही, म्हणजे महाराज म्हणजे तरी काय, भगवंत म्हणजे तरी काय, तिथे आनंद आहे की नाही. महाराज म्हणजे आनंद मूर्ती ते. आणि दुसरं उपनिषद असं सांगते की आनंदो ब्रह्म दिव्य जाणार. जिथे आनंद आहे तिथे ब्रह्म खास आहे. फक्त अगदी छोट्या छोट्या विकारी आनंदामध्ये आपण गुंततो, तो आनंद खरा नाही.
ती दुःखाची फक्त निवृत्ती आहे. दुःखाची निवृत्ती, त्या आनंदालाच आपण खरा आनंद समजतो. आणि संत असं सांगतात की अरे हा आनंद नाहीये, ही फक्त दुःखाची. खूप भूक लागली, उन्हाळ्याच्या दिवस खूप तहान लागली, कुणीतरी गार थंडगार पाणी दिलंय ग्लासवर. आहा, पण ते काय, त्या तृषेची शांती आहे, दुःखाची निवृत्ती, त्याला आपण आनंद समजतो. ते संत सांगतात अरे हा खरा आनंद फार वेगळा आहे रे, तू या छोट्या छोट्या आनंदातच खरा आनंद समजतो. नाही मला गाडी मिळाली की आनंद, मला फ्रीज मिळाला तर आनंद आहे, माझ्या घरात ही वस्तू, पण तो आनंद त्या वस्तू बरोबरच संपून जातो. आपण खरा आनंद वस्तूंमध्ये शोधतो, पण वस्तू अपूर्ण असल्यामुळे ती आपल्याला खरा आनंद देऊ शकत नाही. मग खरी वस्तू कोणती आहे? खरी सदवस्तू भगवंत आहे, आणि तिथे खरा आनंद आहे हे त्यांना सांगायचंय. नाथ महाराज म्हणतात की याच्यामुळे आत्मसुख, खरं सुख जे आपल्या जवळच आहे, जे फक्त आत झाकून पाहायचंय, त्या आत्मसुखाची गोडी नाथ महाराज म्हणाले कळत नाही. त्यामुळे पुढे काय म्हणाले, विषयांची चटक लागून राहते, आणि विषयाची चटक लागल्यामुळे पुण्याच्या राशी तर कमीच म्हणाले, पापांच्या राशी मनुष्य जन्मभर वाढवत राहतो. जन्म. आणि मूळ सूत्र काय म्हणाले, मी कोण हे विसरलं. नाथांना ही गोष्ट, भगवंताला ही गोष्ट आपल्याला समजून सांगायची की मी कोण आहे. त्याच्यासाठी इतकी मोठी प्रस्तावना 27 ओव्यांची त्यांनी केली. पुढे म्हणाले, खरा म्हणजे आपण तो जीव सुबद्ध आहे, बुद्धिमान आहे. तो मायेमध्ये राहून मायेच्या आसक्तीने जरी आनंद मिळवण्याचा तो प्रयत्न करत असला तरी तो बुद्धीशिवाय करत नाही. आपल्या सगळ्यांना बुद्धी आहे, IIT इंजिनियर झाला, तमका झाला, पण मी कोण हे त्यांनी जाणलं का? पण महाराज काय म्हणाले की मनुष्य किती विद्यावान आहे, किती धनवान आहे, किती प्रसिद्धी असलेला आहे, किती गोष्टी त्यांनी आयुष्यात मिळवल्या, पण तिथे जर भगवंताचा अधिष्ठान नसेल, तो जर भगवंताला जाणत नसेल, तर तो खरा सुखी नाहीच आहे. आणि हे आपणही समाजामध्ये पाहतो. सगळ्या गोष्टी आहे, फक्त एकच गोष्ट कमी मिळली आमच्याकडे, समाधानाची कमी. मग बाकी मिळून काही फायदा आहे? आणि महाराज म्हणाले समाधान हे फक्त भगवंताजवळ आहे, भगवंतापाशीच आहे, आणि ते मिळवण्याचा मार्ग त्यांनी आपल्याला दिलाय, आणि तो म्हणजे नाम आणि उपासना. उपासना अखंड त्याच्याजवळ राहणे, आणि अखंड त्याच्याजवळ जर राहायचं असेल तर नामासारखा उपाय नाही. पुढे म्हणाल्या, सुबद्ध असताना देखील तो जीव स्वतःच्या हाताने, स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या पायामध्ये बेडी अडकून घेतो, आणि पुनरपी जन्म, पुनरपी मरण, पुनरपी जननी जठरे शयन. नाथ महाराज म्हणाले हीच कोट्यानुकोटी वेळेला आपली गोष्ट चालली. पुढे म्हणाले, देह हाच मी अशी भावना दृढ झाल्याने देहाचे धर्म, म्हणजे देहाचे धर्म म्हणजे काय होतं, आता ही भावना दृढ झाली की मी आणि माझं बस, आणि मला हे सुख मिळवायचं. कोणतं? इंद्रियाच्या अधीन असलेलं भौतिक सुख मिळवण्यासाठी आपला सगळा जन्म आपलं घालवतो. एक गोष्ट कितीही वेळा तुम्ही उपभोगली, किती वेळा पूर्णाच्या मुळाने श्रीखंड खा, खूप दिवस झाले, आता 8 दिवस झाले खाल्लंच नाही कोणा म्हणतो, किती दिवस झाले बाहेर टूरवर गेलोच नाही. बरं, टूरवर जाऊन काय करायचं, शिळे तुकडे मुळायचे, पिझ्झा खान, बर्गर खान, अजून वगैरे वगैरे. काय कधीतरी वासना तृप्ती होते का? तर ते म्हणाले की देहाचे धर्म, आणि मग त्याच्या निमित्ताने मग कृश झाला, आजारी पडला, जाड झाला, कमी झालं, मग वजन काय ते पुन्हा वजन कमी करणे, वजन वाढवणे, आम्हाला भेटा, पाट्या वाचत राहा. देह धर्म. त्याच्यामुळे कायम देह हा हीच भावना असल्यामुळे देहाचे जेवढे धर्म आहेत ते, आणि दुसरे म्हणाले त्याला लागून वर्णाश्रमाचे धर्म आपण खरे मानू लागतो. की नाही? वर्णाश्रमाचे म्हणजे आपण जे जीवन ज्या पद्धतीने जगतो, हे थोडक्यात शास्त्रीय भाषेत त्यांनी सांगितलं. त्याचं सूत्र जर काय असेल तर मी देह आहे, आणि या देहाला मी ईश्वर समजतो, आणि या देहाला कायम भौतिक सुख देण्याचा प्रयत्न करतो. आणि सगळे संत सांगतात सुखाचे जे सुख, असा शब्द वापरला माऊलीने,
काय असेल ते म्हणाले, रूप पाहता लोचन सुख झाले हो साजन. ते जे सुख आहे आणि हे जे सुख आहे देह मी, हे वेगळं. आपलं जे सुख आहे ते म्हणलं मी तुम्हाला की ती दुःखाची निवृत्ती, त्याला आपण सुख समजतो आणि याच्या इतके अज्ञान किंवा अविद्या दुसरी काहीच नाही. आणि संत म्हणाले, अरे ते खरं सुख जे आहे ना ते कशावरच नाही म्हणले. तुकाराम महाराजांचं चरित्र वाचत असताना ते म्हणाले, तुकाराम महाराज म्हणाले की तुकाराम महाराजांच्या बाबतीमध्ये एवढं कौतुक त्यांचं का वाटतं, एवढा आदर का वाटतो तुकोबारायांचा, की प्रपंचामध्ये इतकी प्रतिकूलता दुसऱ्या कोणत्या शिष्याच्या बाबतीत दिसत. तुकोबारायांच्या पत्नी त्यांना काय म्हणायच्या माहिती, आमचं येड आलं. विचार करा, अशी वेळ जर आपल्यावर आली, त्याही परिस्थितीमध्ये त्यांनी आनंदाने भगवंताचं नाम सोडलेलं. त्यांची मिरवणूक काढली तर ते म्हणाले, माझी मिरवणूक तरी कोण काढणार, काय विठ्ठलाची कृपा आहे. हा दृष्टिकोन किती बघ. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी भगवंताच्या नामाला सोडलेलं नाही. आपल्याला तर इतकी अनुकूल परिस्थिती आहे, तरी मी म्हटलं 2 ते 9 मध्ये 80 माळा आलेच बाबा माळावर संकल्प. तेच तर महत्वाचं आहे हो, त्याच्यासाठीच तर सगळं. आपल्याला आपलं येणं न म्हणता सुद्धा आपल्याला किती राग आहे. म्हणजे मला सांगायचं काय की तुकोबारायांची देहबुद्धी सुद्धा आत्मबुद्धी कशी झालेली होती याचं हे उत्तम उदाहरण. म्हणून म्हटलं ना की देह हा मी आहे, मी देहच आहे, मी देहच आहे ही दृढ भावना झाल्यामुळे काय होतं, सगळ्या प्रकारचे कर्म आपण करत राहतो जे देहाला सुख देणारे, पैसा देणारे, प्रतिष्ठा देणारे. आणि हे सगळं मिथ्या आहे. मिथ्या, पुन्हा नाथांची व्याख्या सांगतो, मिथ्या म्हणजे जे सर्वस्वी खरं नाही, असा शब्द आहे. जे सर्वस्वी खरं नाही, खरं वाटतं ते, पण ते सर्वस्वी खरं नाही असं जे असतं त्याला मिथ्या असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणलं की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जगन खोटं नाही म्हटले, ते असत्य म्हटलेले नाही, जगन मिथ्या असं म्हणतं. ते समजून घेणं आपल्याला गरज. पुढे म्हणाले, आणि मग हे देह धर्म हे सगळं करतो, वर्णाश्रमाचे धर्म पाळतो, मी मोठा, मी आमका, मी श्रीमंत, मी ज्ञानी, हे सगळं तिकडे आलं. आणि त्याच्यानंतर म्हणाले, प्रत्येक कर्म करत असताना फळाच्या वैभवाची आशा करतो. मी कर्म केलं ना तुम्हाला वैभवच मिळावं, फळाचं फळ म्हणजे कर्म केल्यावर ते फळ मिळावं, पण ते कर्माचं फळ सुद्धा वैभव, अशी इच्छा धरून कर्माचरण मनुष्य जन्मभर करतो असं नाथ महाराज. थोडा विषय आजचा क्लिष्ट आहे, अवघड नाही. हा 10वा अध्याय तसाच आहे बरं, तरी मला जितका समजला, आता मी म्हटलं मनुष्य जितका वाचतो तितकं लक्षात राहत नाही, काही की नाही, तसं आहे ते. तरी मला असं वाटतं की बऱ्यापैकी आपण समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. तुमच्या चेहऱ्यावर पाहून मला समाधान वाटते की कोणी मोठा असा केलेला नाही. बाकी ऑनलाईन पाहणाऱ्यांचं काय भगवंताला माहिती, तर काही दिसत नाही आपल्याला. असो, तर शेवटी ते म्हणाले की देह ही भावना आपली जी आहे ती आपल्याला कमी करायची. आणि पुढे म्हणाले, याच्यासाठी म्हणून त्यांनी एक फार सुंदर दृष्टांत दिला, आणि तो दृष्टांत सुद्धा फार डिटेलमध्ये, पण तो आज आपला होणार नाही. एक फक्त त्याची सुरुवात मी करतो. नाथ महाराज म्हणाले की राजा चक्रवर्ती निज मंदिरी, निजेला सुमन सेजेवरी, तो स्वप्नी होऊनी भिकारी, अंतजा घरी अन्न मागे. आता ही सगळी कल्पना त्यांना आपल्याला समजून सांगायची. आता कोणती कल्पना समजून सांगायची, की जे आत्मतत्व आहे, हा देह आहे, आणि या आत्मतत्वाला आपण कसे विसरतो, देहाला मी कसं समजतो, याच्यासाठी ही सगळी संकल्पना आता जेवढी आपण सांगितली, की आत्मा, पंचमहाभूताचा देह, त्यात देहधारी मनुष्य, आत्मा कसा वेगळा आहे,
आपण स्वतःला जीव भ्रम हा का होतो, आपल्याला कशामुळे होतो, कोणत्या कारणांमुळे होतो, खरे आपण कसे असतो आणि खरं आपल्याला कळल्यावर आपण कसे होतो, ही सगळी संकल्पना समजून सांगण्यासाठी नाथ महाराज एक उदाहरण देतात. आणि ते उदाहरण असं आहे की नाथ महाराज सांगतात की एक चक्रवर्ती सार्वभौम राजा होता म्हणे. आणि तो राजा त्याच्या शयन मंदिरामध्ये पुष्पशय्येवर गाढ झोपलेला. दिवसभराचं काम केलं आणि गाढ रात्री झोपलेला आहे. इतका गाढ झोपलाय की तो घोरतोय. आणि गाढ झोपला, घोरतो आहे, त्यामध्ये त्याला एक स्वप्न पडतं म्हणाले. त्या राजाला, चक्रवर्ती राजाला स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नामध्ये खरोखरचा चक्रवर्ती राजा भिकारी झाले. आता राजाला भिकारपणाचं स्वप्न कसं काय पडावं, तर ते आपल्याला समजून सांगायचं. तर म्हणाले त्याला स्वप्नामध्ये तो भिकारी होतो आणि एका अंत्यजाच्या घरी भिक्षा मागण्यासाठी त्याच्या दारात उभा राहतो. आणि मग दारामध्ये उभं राहिल्यावर काय होतं तर ते म्हणाले आपण उद्या पाहू. आजची आपली वेळ झालेली आहे. झालेली सेवा नाथांच्या चरणी आणि सद्गुरुनाथांच्या चरणी आपण अर्पण करूया. आणि नित्याची नाथ महाराजांनी अभंग रूपी दिलेली प्रार्थना घेऊया की जो अभंग मानवी जीवनामध्ये कोणत्याही प्रतिकूल आणि कठीण परिस्थितीत आपल्याला धीर देईल, अशी ही प्रार्थना. श्रीराम. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे नको भेद करू कोणत्या गोष्टींचा, नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, पती लक्ष्मीचा जाणतसे, जाणतसे. आवडीने भावे सकल जीवांचा घरी तो सांभाळ, तुझ मोकलीला ऐसे नाही, ऐसे नाही. आवडीने भावे जैसी स्थिती आहे, जैसा परी राहे, जैसी स्थिती आहे, जैसा परी राहे. कौतुक पाहे संचिताते, संचिताते. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपेच्या नाश आहे, नाश आहे. आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे
आवडीने भावे, आवडीने भावे. सद्गुरुनाथ